सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिखे नाही तेथे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी इहलोकी तोची सर्वाभूती सम इहलोकी तोची सर्वाभूती सम शरीराचा भ्रम नेने कदा साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी नामा म्हणे गाय दूध एक सार साधू निरंतर वर्ते तैसा साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पाय ऋषी सदा नम्र माथा तुका हा तुका वा परब्रह्मरूपी तुकिता तुका हा पावला सत्स्वरूपी तुका नाम हे वाचेसी गाथा बहु सावळा जोडलावर महता प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी असा भक्त जो आवडे श्री हरीसी तया आठविता थोर अल्हाद चित्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम दूसरे जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता अष्टसिद्धी नवनिधी के दाता असबर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदार हो रघुपति के दासा राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की जय बोलो हनुमान की जय बोलो हनुमान
सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारी के नाही ते साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी संप्राप्त सेवेकरता घेतलेला अभंग. देव मान्य संत संत मान्य संत जग मान्य संत देहूचे सुप्रिय प्रेम म्हणणारी संत श्रेष्ठ पंढरपूर निवासी श्री नामदेवराया यांचा गाथ्यातील 4 चरणाचा संतपर प्रकरणातील आजच्या अभंगातून नामदेवराय हे संतांच्या संगतीचा प्रभाव सांगत असताना संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर जीवनावरती काय प्रभाव पडतो, मनुष्य जीवन कसं प्रभावित होतं हे सांगत असताना या जगामध्ये साधूच कसे श्रेष्ठ आहेत ते नामदेवराय आजच्या अभंगातून सांगतायत. विठ्ठल संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारी के नाही ते साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी. सेवेकरता घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे. आजच्या अभंगातून नामदेवराय हे संतांच्या संगतीमध्ये जीवन गेल्यानंतर कसं प्रभावित होतं ते सांगताय. सेवेला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा मौजे पेनूर लहाने या पावन भूमीमध्ये भगवान हनुमंतरायाच्या पावन दरबारामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे चालत असणारा हा भव्य दिव्य खंडारी नाम सप्ताह आणि या सप्ताहातील तथा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा या सप्ताहातील आजची ही 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा ग्रामस्थांच्या वतीने, कमिटीच्या वतीने आणि आमचे परममित्र परमार्थ स्नेही या नगरीचं भूषण भूमिपुत्र, आपल्या परिसराचं भूषण, गायनाचार्य, संगीत अलंकार आमचे अमोलजी भवस्तील वानखेडे यांच्या संपर्कातून या ठिकाणी आजच्या या 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे त्यांनी सुपूर्द केलेली आहे. सर्वप्रथम या ठिकाणी आभार व्यक्त करतो उपस्थित सर्व मायबाप सज्जन.
या ठिकाणी आदरणीय ज्यांच्या पावन सान्निध्यामध्ये आणि रसाळवाणीतून आपण कथेचं श्रवण करताय असे हरिभक्त परायण आमचे परमश्रद्धेय आकाशजी बाबा आकाश महाराजांची उपस्थिती या ठिकाणी, त्यांनाही नमस्कार करतो मी या ठिकाणून. त्याचप्रमाणे ज्यांनी गोड अशी चाल गायली असे आमचे परमार्थ स्नेही भजन सम्राट स्वरगंधर्व आमचे आदरणीय संतोष महाराज असतील. त्याचप्रमाणे हरिभक्त परायण आमचे आदरणीय भजन सम्राट रामदास महाराज असतील, आमचे रामदास बाबा साते फळकर आमचे चोपदार बाबा असतील, विनेकरी बाबा असतील. मृदंग करता ज्यांची गोड अशी साते असे आमचे मृदंग सम्राट आमचे परममित्र परमार्थ स्नेही विश्वकर्मा महाराज पांचळ असतील आणि तबला सम्राट आमचे परममित्र परमार्थ स्नेही चंदू भाऊ असतील. आणि या ठिकाणी हे संपूर्ण कार्यक्रम आपल्याला ज्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे असे दोन्ही यूट्यूब चॅनल या ठिकाणी उपस्थित आहे. एक म्हणजे याच गावातलं आमचे आदरणीय आमचे परममित्र मदन पाटील तराशे, त्यांनी नवीन चॅनल खोललेलं आहे. काय नाव चॅनलचं? हरिरंग. आमच्या मदन महाराजाचं हरिरंग नावाचं चॅनल आहे. आणि आज रंगाचाच दिवस आहे. हरिरंग नावाचं चॅनल आहे. तुम्हा सर्व गावकऱ्यांना विनंती राहील, आपले भूमिपुत्र आहेत आणि त्यांनी नवीन आता सुरुवात केलेली आहे, त्यांना आपण सर्वांनी पाठबळ दिलं पाहिजे, पाठिंबा दिलं पाहिजे. गावात एकही मोबाईल असा शिल्लक नाही राहिला पाहिजे ज्या मोबाईलवर आमच्या मदन महाराजाचं चॅनल सबस्क्राईब नाही. सर्व मोबाईलमधून ते चॅनल काय करा, तुम्ही सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला तेवढं मात्र वाजवून ठेवा. आणि दुसरं जे चॅनल आहे आमचे मोठे बंधू आर्यन पाटील कळकेकर, हे जल्लोष कीर्तनाचा हे चॅनल आहे, तेही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. त्याही चॅनलवरती आपला हा संपूर्ण सोहळा पाहायला भेटणार आहे. सर्वांना धन्यवाद. गोड अशी ज्यांची शिष्टमय आमचे शिष्टमौले दादा अगदी गोड, काही सांगण्याची गरज नाही, त्यांनाही द्यावे तेवढं धन्यवाद कमी आहेत. आणि उपस्थित तुम्ही सर्व मायबाप सज्जन तुम्हा सर्वांना नमस्कार करतो आणि सेवेला सुरुवात करतो. बेठाला सेवे करता घेतलेला अभंग नामदेवरायांचा आणि आजच्या अभंगातून नामदेवराय हे संत संगतीचा प्रभाव सांगताय. तुम्हा सर्वांना एक विनंती राहील, माझ्या कीर्तनाचे काही नियम आहेत. एकदा कीर्तन सुरू झालं की अजिबात कोणी कीर्तनातून उठून जायचं, बोला कीर्तनातून उठून जायचं. कीर्तनामध्ये बसल्यानंतर पुरुष मंडळी महिला मंडळी तुम्हाला विनंती, अजिबात एकमेकाला बोलायचं, बोला. कीर्तनामध्ये बसल्यानंतर अजिबात हालचाल करायची नाही. कोण काय म्हणतं त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आणि महाराज काही जरी किती जरी सांगितलं ते महाराजाचं काही मनावर घ्यायचं नाही. कसं थोडं घ्या, लई काही घेऊ नका, चांगलं जे वाटेल तेवढं राहू द्या, लक्ष देऊन ऐका म्हणजे तुम्हाला कळलं. नामदेवरायांचा अभंग आहे. आजच्या अभंगातून नामदेवराय प्रभाव सांगतायत संत संगतीचा. विठाला संगतीचा प्रभाव या जगामध्ये अशी एकही वस्तू नाही जिचा प्रभाव पडत नाही. प्रत्येक वस्तूचा आपापला एक प्रभाव असतो ना आपापला एक परिणाम असतो. एकही वस्तू अशी नाही जिचा प्रभाव आपल्याला बघता येईल. प्रत्येक वस्तूचा या ठिकाणी प्रभाव आहे, प्रत्येक वस्तूचा. तसं संगतीचा सुद्धा प्रभाव आहे. काय प्रभाव आहे तर संगतीचा दोन प्रकारचा प्रभाव आहे. एक संगतीचा प्रभाव चांगला आहे आणि दुसरा संगतीचा प्रभाव वाईट आहे. संगतीनं चांगलंही होतं आमचं आणि संगतीनं आम्ही बर्बादही होतो. बेटाला म्हणजे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारचे प्रभाव. नाण्याला एक बाजू कधीच नसते. नाण्याला एक बाजू असते का? नसते. रुपया, 2 रुपया किंवा 5चा बंदा, 10चा बंदा, 20चाही बंदा निघाला आता. पोरो जसं नाण्याला एक बाजू असते, एकीकडून चित असतं तर दुसरीकडून चितपट चांगलं माहित आहे, दुसरीकडून पट असतं. नाण्याला 2 बाजू असतात, एक बाजू नसते नाण्याला. तसं संगतीला सुद्धा 2 बाजू असतात. विठाला पतन उधार
संगाचा महिमा हे संगतीचा प्रभाव आहे. चांगला आहे आणि वाईट आहे. जगात अशी एकही वस्तू नाही. प्रत्येक वस्तूचा चांगलाही प्रभाव पडतो आणि वाईटही पडतो. कोणकोणत्या पडतो तर एके ठिकाणी शास्त्रकारांनी 8 गोष्टी सांगितल्या ज्याचा प्रभाव चांगलाही पडतो आणि वाईटही पडतो. लक्षात घ्या, ऐका, खूप गोड आहे. अंतुरी कस्तुरी चंद्र चंदनमच धूप दीप भूप रूप. किती झाले? 8 झाले ना. माना हलवा, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना, माना तरी हलवा. अंतुरी कस्तुरी चंद्र चंदनमच धूप दीप भूप आणि रूप. 8 झाले ना. 8 झाले. शास्त्रकार म्हटले या 8 गोष्टीचा प्रभाव चांगलाही पडतो आणि वाईटही पडतो. 8 गोष्टीचा. आता तुम्हाला मी विश्लेषण करून सांगतोय, काय त्याचं लक्ष देऊन ऐका. अंतुरी, अंतुरी तुम्हाला कळालं नसेल, अंतुरी हा संस्कृत शब्द आहे. अंतुरी लागणार नाही. मी अंतुरी म्हणजे अस्तुरी, अस्तुरी कळाली नसेल. थोडं आणखी सांगू का? अस्तुरी म्हणजे सहगामिनी. आता कळालं का? थोडं कळालं. सहगामिनी म्हणजे सहचारिणी. आता आणखी थोडं जवळ आलं. सहचारिणी म्हणजे कांता. थोडं आणखी जवळ आलं. कांता म्हणजे वल्लभा. थोडं आणखी जवळ आलं. आणि वल्लभा म्हणजे अर्धांगिनी. आता तर चांगलंच कळायला लागलं म्हणा. आणि हे जरी कळालं नसलं तरी खटलं तरी याचा तरी मेळ लागावा लागतो की नाही महाराज? खटलं तरी कळावं लागतं. खटलं तरी नसलं तर काही काही ठिकाणी आता कुटुंब म्हणतात, नाही तर आमच्याकडे म्हणतात आमचा पसारा म्हणतात. काय म्हणतात? पसारा. जिकली तिकली भाषा आहे, लक्षात घ्या. शास्त्रकार म्हटले स्त्रीचा प्रभाव हमखास पडतो. आकाश बाबा, स्त्रीचा प्रभाव हमखास पडतो. आणि स्त्रीचा प्रभाव कसा पडतो माहित आहे? स्त्रियांचा प्रभाव या सृष्टीवरती चांगलाही पडतो आणि वाईटही पडतो. विठाला विठाला विठाला. तसा तर घराघरामध्ये कोणाचा प्रभाव आहे? स्त्रियांचाच प्रभाव आहे. मी आजपासून तर सांगत नाही, मागच्या 3ही युगावरती आमच्या स्त्रियांचाच प्रभाव आहे. स्त्री काही सामान्य नाही म्हणा, स्त्री शक्ती महान आहे. 3ही युगावरती, मागच्या कृतयुगावरती स्त्रीचाच प्रभाव आहे, त्रेतायुगावरती स्त्रीचाच प्रभाव आहे, द्वापार युगावरती स्त्रीचाच प्रभाव आहे आणि कलियुगामध्ये सुद्धा घराघरामध्ये कोणाचा प्रभाव आहे? स्त्रियांचाच प्रभाव आहे. माणसं किती बाहेर मोठी असू द्या, पण घरामध्ये गेल्यानंतर कोणाच्या प्रभावाखाली जगावं लागतं. इथे जरी तुम्ही मानाने हलवलं तर ते खरंच आहे, स्त्रियांच्याच प्रभावाखाली जगावं लागतं. कृतेच रेणुका कृत्या. रेणुका माता कृतयुगामध्ये प्रभाव, त्रेतायुगामध्ये सीता माता, सीता मातेचा प्रभाव, द्वापार युगावरती द्रौपदी माता, द्रौपदी मातेचा प्रभाव आणि कलियुगामध्ये अशी कोणती स्त्री आहे एक सांगायला नाही म्हणे. घराघरामध्ये स्त्री आहे ज्यांचा प्रभाव आहे आणि मान्य करावं लागते स्त्रीचा प्रभाव. घरामध्ये 1-2 दिवस स्त्री नसू द्या, घर भरणं लागतं. स्त्री शिवाय हे सृष्टी संपूर्ण अपूर्ण आहे. म्हणून भगवंताला एक अवतार घ्यावा लागला, त्याला अर्धनारी नटेश्वर म्हणतात. बेटाला 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 घ्यावा लागला की नाही? अवतार घ्यावा लागला. खरंच महाराज, त्यांच्याशिवाय आपलं जीवन कसं आहे बघा. विचार करा, सगळे पुरुषच असते आणि स्त्रियाच नसत्या, काय जगण्याला किंमत असते आपल्या? काय किंमत असते? संपूर्ण घर त्यांच्यावर चालतं. सकाळी लवकर उठावं त्यांनीच, संपूर्ण घर आवरून घ्यावं स्त्रियांनीच, तुमच्या आंघोळीची व्यवस्था करावी स्त्रियांनीच, तुमच्या नाश्त्याची व्यवस्था करावी स्त्रियांनीच, तुमच्या जेवणाची व्यवस्था करावी स्त्रियांनीच, लेकरांच्या डब्याची व्यवस्था करावी स्त्रियांनीच, लेकरांना शाळेमध्ये घालावं स्त्रियांनीच, एका घराचे 2 घरं करावे. आता हे शेवटचं जर सोडलं तर बाकी सगळ्या चांगल्याच गोष्टी आहेत. आणि महिला मंडळी शेवटची गोष्ट एवढी ॲडजस्ट करून घ्या. हे आमच्यानं होतं का? त्यांच्यामध्ये कोणाचा सहभाग जास्त आहे? तुमचाच आहे, लक्षात घ्या. म्हणजे स्त्रीशिवाय कोणतंच काम होत नाही. स्त्रियांमध्ये ताकद आहे. आणि पण ऐका, घराघरामध्ये त्यांचाच प्रभाव आहे. माणसाचं काही चालत नाही सध्या. माणसं बाहेर भरपूर मोठं वागतात, पण घरात गेल्यानंतर त्यांच्याच अंडर खाली राहावं लागतं. मग ऐकणारे असतील नाही तर सांगणारा असेल, कोणालाही त्याच्याकडेच राहावं लागतं. का आकाश बाबा? आता माझं झालंय एक 8 महिन्याखाली, मग मला अनुभव आलाय. अमोल महाराजाला येईल आता 2 महिन्यामध्ये. आलंय जवळ त्यांचं आता. आणि तुमचे चेहरे सांगताय तुम्हाला अनुभव अगोदरच आलाय. विठाला 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 विठाला.
तुकडोजी महाराजांची भाषा आहे. खरं प्रभाव त्यांचाच आहे. सुहागन 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 तीर्थ करणे चली. सुहागन 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 तीर्थ करणे चली. सुहागन 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 तीर्थ करणे चली. सुहागन 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 तीर्थ करणे चली. पति बेचारा बैल बना है. पति बेचारा बैल बना है. हाँ, आप बनी है बलि. आप बनी है बलि बलि तीर्थ करने चली. सुहागन 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 तीर्थ करने चली. सुहागन 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 तीर्थ करणे चली. सुहागन 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 तीर्थ करणे चली. वा, तुकडोजी महाराज म्हटले, पुरुष म्हणले राग धरू नका. काय म्हटले? सुहागन 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 सुहागन. सुहागन म्हणजे आपल्या जवळचं नाही इथलं. तुमच्या इथं एक सुहागन आहे की ते सुहागन नाही. सुहागन म्हणजे लग्न झालेली बाई. हा, तीर्थ करणे चली. पण कसं? पती बेचारा बैल बना है. पुरुष मंडळी माझ्याकडे रागानं बघूच नका तुम्ही. तुकडोजी महाराजाचं मी का माझ्या खात्यातलं मांडत नाही. कशा महिला हसल्या बघा त्या बघा. हा हा, आमच्या पक्षाचा महाराज आला म्हणे. पती बेचारा काय बनाय पोरो? तुमचा आताच कळणार नाही तुम्हाला. ते आता काय माहित आहे. बैल बना है. आप बनी है बली. बली म्हणजे घरातलं सगळं कारभार त्यांच्याकडे सगळं. बैल झाला म्हणे बैल. आणि मी म्हणत नाही काय काय. आम्ही गेल्यानंतर कुठं घरात बसलो की कोणती येते कधी म्हातारी येते म्हणते महाराज आमचं पोरग लई चांगलं होतं. लई कुठवर? 21, 22, 23, 24, 25 पर्यंत लई चांगलं होतं म्हणे. लई काय झालं मग? काय नाही, लग्न झालं. मग 6 महिन्यापासून जे बिघडलंय पार बायकोचं काय झालंय हे त्यांचं म्हणणं आहे ना. ते म्हणजे प्रभाव त्यांचाच आहे आपल्यावरती. आपण किती जरी मोठे झालो, ही स्त्रीची ताकद आहे. स्त्रियांच्या प्रभावाखाली आपलं जीवन आहे. पण ऐका महाराज, हे आपण विनोदाने बघितलं, पण खरं स्त्रियांचा प्रभाव जर आपण बघितला, स्त्रियांनी जर प्रभावित केलं तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा जन्माला येऊ शकतो. ही स्त्रीमध्ये ताकद आहे. स्त्री जर चांगली असेल तर छत्रपती शिवाजी महाराज, नारी निंदा मत करो यारो, नारी रतन की खान, इस नारी से पैदा हुए बलि भीष्म हनुमान. ही ताकद स्त्रियांची. पण स्त्री जर बिघडलेली असेल तर धुंदुकारी सारखा मुलगा जन्माला येतो. आपण कथा ऐकली असेल. स्त्रीचा प्रभाव, स्त्रियांचा प्रभाव असतो. स्त्रीनं जर ठरवलं घराचा स्वर्ग करायचा आहे तर ती करू शकते. आणि तिनं जर ठरवलं तर घराचा नरक करायचा आहे, ती ते करू शकते. हा स्त्रियांचा प्रभाव आहे. अंतुरी चांगलाही प्रभाव आहे आणि वाईटही प्रभाव आहे. चला पुढे. कस्तुरी. कस्तुरीचा सुद्धा चांगला प्रभाव आहे आणि वाईट प्रभाव आहे. कस्तुरीचा चांगला प्रभाव काय? तरी कस्तुरी अशी असते म्हणे, ही कस्तुरी असते हरणाच्या बेंबीमध्ये. मृगाची या नाभी जन्म कस्तुरीसी, मृगाची या नाभी जन्म कस्तुरीशी. हरणाच्या बेंबीमध्ये कस्तुरी असते. आणि या कस्तुरीचा प्रभाव असा आहे की कस्तुरी मार्केटमध्ये हिच्या एवढा मोल कशाला नाही, अनमोल आहे. पण या कस्तुरीचा जर थेंब मातीवरती पडला तर त्या मातीला सुद्धा मार्केटमध्ये तेवढीच किंमत येते म्हणे. तुका म्हणे माती केली कस्तुरीने सरती, केली कस्तुरीने सरती, केली कस्तुरीने सरती, केली
कस्तुरीने सरत एवढी ताकद त्या मातीला असते. अरे त्या मातीला कसलीच किंमत नाही, पण त्या मातीवर जर कस्तुरीचा थेंब पडला तर मार्केटमध्ये ती सुद्धा माती तेवढ्याच किमतीला विकली जाते. कस्तुरी काय सामान्य आहे का? कस्तुरीला किती किंमत आहे सांगू? सध्या सोन्याला जेवढा भाव आहे त्याच्या 8 पट भाव कस्तुरीला आहे. किती पट? सोन्याला काय भाव आहे सध्या? सोन्याचा भावाचा विचारच करायचा नाही. कसं रुपये क्विंटल आहे सोनं? क्विंटल ते का कापूस आहे की सोयाबीन आहे? क्विंटल नाही कायला. कसं चाललंय सोनं? 170 ला गेला आज तोळ्याला. 8 पट भाव. कस्तुरी कुठेही नाही. कस्तुरी महाराष्ट्रात 2च ठिकाणी आमच्या बघण्यात. एक आळंदीला ज्ञानोबारायांच्या दरबारामध्ये आणि एक पंढरपूरला माझ्या मालकाला सकाळी सकाळी चिवटी लागते. कस्तुरी मळवट चंदनाची ओटी, कस्तुरी मळवट चंदनाची ओटी, कस्तुरी मळवट चंदनाची ओटी, कस्तुरी मळवट चंदनाची ओटी, रुळमाळ कंठी वैजयंती, रुळमाळी वैजयंती, जिभे गोड तिन अक्षरांचा रस, जिभे गोड तिन अक्षरांचा रस, जीवे मोरे तिने अक्षराचा रस, जीवे मोरे तिने अक्षराचा रस. कस्तुरी मळवट चंदनाची उटी. कस्तुरीचा मळवट एवढी अनमोल कस्तुरी आहे, पण याच कस्तुरीचा जर एक थेंब त्या मातीवरती पडला, मातीला काय किंमत आहे? काही किंमत नाही. पण त्या मातीवरती थेंब पडल्याबरोबर ती माती सुद्धा मार्केटमध्ये तेवढ्याच किमतीने विकली जाते. याला म्हणायचं कस्तुरीचा प्रभाव. तुम्हाला हे कळालं नसेल. आपल्या भाषेत सांगू का? ज्या जमिनीला आदल्या रात्री कसलीच किंमत नव्हती हो, कसलीच किंमत नव्हती, आणि दुसऱ्या दिवशी कळालं सरकारने इथून समृद्धी महामार्ग काढलाय. कोणता महामार्ग काढलाय? समृद्धी. आता जितक्या जितक्या त्या जमिनी होत्या, जे काल रोडपती होते ते आज काय झाले? करोडपती झाले ना. ज्यांचा असा उभा पट्टा नाही, ज्याचा आडवा पट्टा आहे, त्यांचं तर काय सांगायचं? सांगायचंच का? याला म्हणायचं कस्तुरीचा सहवास. जीवनामध्ये सहवास कस्तुरीच्या लोकांचा करा, कस्तुरी सारख्या, जे स्वतःही किमतीवान आहेत, मौल्यवान आहेत, आणि त्यांच्या सहवासात आल्यानंतर आपली किंमत वाढेल. थेंब पडल्याबरोबर आपलाही सुगंध सुटे. 2 प्रकारचे लोक आहेत महाराज, लक्षात घ्या. एक कस्तुरी सारखे आमच्या जीवनात, आणि 2 राऊंड अप सारखे. कळतं का? बघा, आपण गावातले आहेत, कळतं आपल्याला. एक कस्तुरी सारखे आणि एक राऊंड अप सारखे. कस्तुरी सारख्याच्या जवळ जा आणि राऊंड अप सारख्यापासून दूर राहा. कस्तुरी सारख्याचा थेंब पडला तर आपलं जीवन सुगंधित होतं, आणि राऊंड अप सारख्याचा थेंब पडल्यानंतर राऊंड अप पर करपून जायला वेळ लागत, पर बुगाच करतात ते बुगात तुमचा. ते राऊंड अपची नळी सुद्धा धुऱ्यावरून नेऊ द्यायची. राऊंड अप आपण शेतकरी आहेत, कोणतं झरी असतं? राऊंड अपची मिरा एक हात कोणतं असतं? दोन्ही एकच आहेत. थोडं कमी जास्त असतील पण दोन्ही एकच आहेत सारखे. त्याचा जर पंप मारला तर त्याला धुऱ्याहून सुद्धा जाऊ द्यायचं. काय होतं? दुरून जरी दिसला तरी राम राम करून बाजूला निघून जायचं, जवळ जायचं. खळाची संगती उपयोगाशी, जनमित्र होय सकळा, जनमित्र होय सकळा, आजुबन बोलावी वाचा, आजुबन बोलावी वाचा, संकट करावा दुर्जनाचा, करी संकट कायास, मला धरावा दुर्जनाचा. जनमित्र
अच्छा, संग न करावा दुर्जनाचा. वा. आणि म्हणून यांच्यापासून नेहमी दूर राहा. कस्तुरीचा जवळ संग केला पाहिजे. कस्तुरीचा प्रभाव आहे, पण कस्तुरीचा नकारात्मक प्रभाव असा आहे, कस्तुरी मातीला सुगंधित करते, पण जिथून जन्माला आली त्याचाच घात करते. हरणाला मारते मारत ती. अंतुरी, कस्तुरी, चंद्र. चंद्राचा सुद्धा प्रभाव आहे. चंद्राचा काय प्रभाव आहे? आता किती प्रभाव पडला आपल्याला माहित आहे. आज चंद्रग्रहण आज लागलं. हा, किती प्रभाव आहे त्याचा. चंद्रग्रहणामध्ये जेवायचं नाही. जे गरोदर माता भगिनीत आमच्या त्यांना काही करायचं. हा चंद्राचा प्रभाव आहे. आणि चंद्राचा प्रभाव, चंद्रग्रहणामध्ये आपण जर चांगले कामं केले तर त्याचा चांगला फायदा होतो. कितीतरी 10 पट 100 पट पुण्यपदरामध्ये पडतं चंद्रग्रहणाच्या वेळी. आपण हरिपाठ वाचला, ज्ञानेश्वरी वाचली, आणि गरोदर स्त्रियांनी, ज्या गरोदर स्त्रिया आहेत त्यांनी हे जर वाचलं तर चांगला प्रभाव पडतो. आणि याच काळामध्ये जर आपण नाही ते काही केलं अवघड, तर त्याचा मग तितकाच प्रभाव बेकार पडतो. हा चंद्राचा प्रभाव आहे. चंद्र पौर्णिमेचा असेल तर असं म्हणजे समुद्राला भरती येते, समुद्राला भरती. आणि चंद्र हळूहळू त्याची कला कमी होत गेली. बघा, पौर्णिमेच्या दिवशी, पौर्णिमेचा जेव्हा चंद्र असतो तेव्हा सकारात्मक ऊर्जा वाढत असतात. गावगाव सकारात्मक शक्त्या काय होतात, वाढतात. आणि चंद्र हळूहळू कमी व्हायला लागला आणि एके दिवशी पार नाहीसा झाला. त्या दिवशी त्या रात्रीला कोणती रात्र म्हणतात? अमावस्याची रात्र. आणि त्या रात्री मात्र नकारात्मक शक्त्या जाग्या होतात. बघा तुम्ही, अमावस्या रात्री गावगाव एक तुम्हाला आवाज ऐकायला येतो. बघा, तुमच्या गावात आहे की नाही माहित नाही, पण आमच्या इकडे लय जोरदार आहे. कोणता आवाज? ह ह ह ह ह. तुमच्या इथं आहे का? एखादी माय आमची सुरू कर लगेच. गावगाव प्रकरण आहे असले. आमच्या इथं लय जोरदार चालते अमावस्याच्या रात्री. का? कारण चंद्राचा प्रभाव आहे. काय मिळतं काय माहित आपल्याला, आहे नाही हे माहित नाही मला, पण चालतं त्या दिवशी. चंद्राचा प्रभाव चांगला आहे आणि वाईट आहे. त्याच्यानंतर चंदनमच, चंदनाचा सुद्धा प्रभाव आहे. चंदनाचा काय प्रभाव आहे? तर असं म्हणे, तेल किती तापवा तुम्ही, आणि त्या तापलेल्या तेलामध्ये जर एखादा चंदनाचा थेंब टाकला तर ते तापलेलं तेल शीतल करतं म्हणे चंदन. एवढी ताकद त्याच्यात आहे. फक्त एक लागत, ते चंदन मल्यागिरी लागत. असं कुठलंही लागत, चंदन ओरिजिनल लागत. ओरिजिनल चंदन म्हणजे, आता हे पोरांनी पुष्पा पिक्चर बघितलाय. पुष्पा पिक्चर बघितलाय का तुम्ही? हा, सगळ्यांनी बघितलाय. या पोरांकरता टाळ्या वाजवा एकदा. हा, वाजवा टाळ्या. पुष्पा पिक्चर बघितलाय तुम्ही? बघितलाय की? हरिपाठातला दुसरा आपण कोणता आहे भैया? ते काय माहित नाही म्हणून आपल्याला पुष्पा माहित आहे. त्या पुष्पा पिक्चर मधला डायलॉग कोणता आहे? झुकेगा आहे की नाही? हा, हे झुकेगा नाही म्हणते, बरोबर आहे. त्या पुष्पा पिक्चर मध्ये जे चंदन दाखिले की नाही, कोणतं चंदन? लाल चंदन. हे ओरिजिनल चंदन आहे. आणि या ओरिजिनल चंदनाचा एक जरी थेंब त्या तेलामध्ये टाकला, तापलेल्या तेलात, तर एवढा प्रभाव टाकतं ते. तापली चंदन निववितो, तापली चंदन निववितो कोणी. तापली चंदन, तापली चंदन निववितो कोणी. त्रिगुण तो काढी संत संग, त्रिगुण तो काढी संत संग. काय त्यांचा महिमा वर्णू मे पहा, काय त्यांचा महिमा वर्णू मे पहा. त्रिगुण तो काढी संत संग, त्रिगुण ते काढी संत संग. त्याचा महिमा काय वर्णू मी पावन, त्याचा महिमा काय वर्णू मी पावन. एवढी ताकद त्या चंदनामध्ये. चंदनाचा प्रभाव, हे एक चंदनाचा प्रभाव आहे. आणि आणखी एक चंदनाचा प्रभाव आहे. एक चंदन कपाळाला लावायचं असतं, त्याला कोणतं चंदन म्हणतो आपण? गोपी चंदन. हे एक चंदन आहे.
याचाही प्रभाव आहे. ऊर्ध्व पुंड्र भाळा कंठी शोभे माळ कापी जे कळी काळ, हा चंदनाचाच प्रभाव आहे. पण माणसाने रोज सकाळी उठल्याबरोबर कपाळाला गंध लावला पाहिजे, चंदन लावलं पाहिजे. पण माणसं स्वतः कपाळाला चंदन लावत नाही. चंदन दोन प्रकारचं आहे. एक स्वतःच्या कपाळाला लावायचं चंदन आणि एक लोकाला लावायचं चंदन. माणसं कोणत्या चंदन लावण्यात पटायचं आहेत? माणसाला जेवढं लोकाला चंदन लावता येत तेवढं स्वतःला सुद्धा चांगलं लावता येत. माणसं लई पुढचे आहेत महाराज. माणसं दुसऱ्याला जेवढं चांगलं चंदन लावतात तेवढं स्वतःच्या कपाळाला लावता येत. माणसं माणसाला चंदन लावतात येत नवल नाही. माणसं देवाला सुद्धा चंदन लावाय मागचा पुढचा विचार करत नाही. देवाला सुद्धा चंदन लावतात. तुमच्या इथं आहे की नाही मला माहित नाही, पण मी थोडं धाडसानं बोलतो. जे खरं आहे ते बोलाय काय हरकत नाही. तुमच्या इथं ते कंदुरीचे कार्यक्रम होतात का? होत नाही. हा, दांडोऱ्या होतात. हा, दांडोऱ्या होतात, जवळ होतात. त्याचं लय विचित्र असतं महाराज. त्या देवाचे ते कार्यक्रम होतात, नवस वगैरे, आणि त्या देवाला काही साधा सुद्धा नैवेद्य चालत नाही. त्याला काय लागत? त्याच्या भक्तानं म्हणलं म्हणे देवा तुला घोडा कापायचा का? ते म्हटलं नको नको म्हणे. अश्व नैव. ते म्हटले तुला हत्ती कापायचा का? गजन नैव. वाघ कापू का? वाघ. ते म्हटले वाघही नको. व्याघ्रो नैवच नैवच. मग काय द्यायचे देवा तुला? ते म्हणतो म्हणे भक्ता काही देऊ नको, मी थोडक्यामध्ये राजे. आजा पुत्रो बल्ली दध्या. शास्त्रात श्लोक आलाय त्याच्याबद्दल. आजा म्हणजे शेळी, आणि शेळीचा पुत्र म्हणजे हा, मला एखादं बोकड काप, खुश आहे. आणि जे खाणारे असतात ना लय हुशार माणसं, ते घरात काही थोडं मत झालं ना ते लगेच म्हणतात घरातल्याला घरात बरकत नाही. हा, देवाचा नवस राहिलाय आणि देव काय मागतय? हा, बोकड मागतय. बोकड कापा त्याला. लय हुशार माणसं. गावात एखाद्याच्या भंडाऱ्याचं आमंत्रण राहू द्या, घरात लेकराला म्हणतात जा जेवून ये. आणि एखाद्याचं कंदुरीचं आमंत्रण राहू द्या, ते म्हणतात मला जावं लागेल तर त्याला राग येईल. त्याला कायला राग येणार आहे? तुला लय खाण्याची आग आहे, त्याला कुठं राग येणार आहे मला? माणसं लय पुढचे आहेत. माणसं सॉफ्ट कॉर्नर घ्यायला एवढे पुढचे. आणि मग ते कंदुरी करतात त्या देवाला, जे माळानं वळण असतात नाही, त्याला ते बोकड कापलं जातं. माझं खरंच सांगा महाराज, ज्या देवाच्या नावाने बोकड कापतात, कापल्यानंतर सगळं बोकड त्याला ठेवतात, माणसं पाया पडून घरला निघून येतात. हा हा, तसं नाही का? सगळं ठेवत नाहीत. मग अर्ध ठेवतात ना अर्ध घरला घेऊन येतात. असं आहे का? महाराज ज्याच्या नावानं कापलंय त्याला एक खुरण, दुसरं शिंग, बाकी सगळं घरला. माणसं देवाला चंदन लावतात, माणसं तर काय घेऊन बसले? विठाला 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 चंदनाचा प्रभाव आहे, पण स्वतःच्या कपाळाला लावा. ऊर्ध्व पुंड्र भाळा कंठी शोभे माळ. लोकाला चंदन लावू नका. आज आम्हाला वाटतं आम्ही दुसऱ्याला फसवतोय, पण लक्षात घ्या देवही म्हणतो तुला वाटतंय मी दुसऱ्याला चांगलं चंदन लावतोय, पण एके दिवशी मी तुला चांगलं चंदन लावल्याशिवाय राहणार नाही. माझ्या एवढं तर चंदन आजपर्यंत कोणाला चांगलं लावता आलं? देवाच्या पुढे किती हुशारी करा, चालेल का? नाही. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. देव चतुर चतुर, 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 देव चतुर चतुर,
चतुर वा टाळ्या वाजवा टाळ्या वा. देव चतुर जाणून अंतर वर्त तसे. लोकाला चंदन लावू नका, कपाळाला चंदन लावा. चंदन लावण्याचे फायदे का? एकतर आपलं कपाळ शांत राहतं, तुम्ही चंदन लावा, गण लावा सकाळी. आणि दुसरं एक सांगू, आपण हिंदू धर्मामध्ये जन्माला आलोय, या कपाळावरच्या गंधा करता लय जणांनी रक्त सांडलंय महाराज, लय जणांनी रक्त सांडलंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं आयुष्य खर्च केले कशा करता? आपल्या कपाळावर ते गण राहावा याच्या करता. गण लावण्याचे फायदे भरपूर आहेत. अहो जाऊ द्या, आपल्या कपाळाला गण लावण्याचे फायदे आहेत, दुसऱ्याच्या कपाळाचा गण बघितला तरी फायदा आहे. बेटाला बेटाला हो, काय फायदा आहे? जुने कीर्तनकार एक दृष्टांत सांगायचे, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, ऐका. एक सावकार संतांकडे गेला. महाराज, परमार्थ करा वाटतोय पण वेळ नाही माझ्याकडे, काहीतरी थोडाफार शॉर्ट परमार्थ सांगा जेणेकरून माझं कल्याण झालं पाहिजे. महाराज म्हटले काय करू नको, सकाळी आंघोळ केली, देवाच्या समोर बसायचं, ज्ञानेश्वरीच्या 50 शिको वाचायच्या, रोजचा नियम, कल्याण होऊन जाईल. तो म्हटला महाराज इतका वेळ माझ्याकडे नाही, इतका वेळ नाही. महाराज मला जेवायला वेळ नाही म्हणे. जेवायला काय? सकाळचं जेवण मी दुपारी करतो आणि दुपारचं जेवण सायंकाळी करतो, इतका वेळ माझ्याकडे कमी. महाराज म्हटले काही करू नको, ओळे वाचायला तुझ्याकडे वेळ नाही, सकाळी आंघोळ केल्याबरोबर देवाच्या समोर बसायचं आणि थोडं कपाळाला गंध लावायचा नित्य नियमाने, कल्याण होऊन जाईल. ते म्हटलं तेवढाही वेळ माझ्याकडे लई, माझ्याकडे वेळ कमी आहे म्हणे. सकाळी उठलं की मला काय घाईघाईनं कुटका खायला धावावं लागतं. बरेच जण असे म्हणतात महाराज आम्हाला जेवायला सुद्धा वेळ नाही, काय काय तर म्हणतात महाराज आम्हाला मरायला वेळ काढावा लागतो. होय, त्याने बरोबर टाइम काढलाय आपला, कोणता तरी टाइम ठरवलाय, त्या दिवशी बरोबर जायचंय आपल्याला, इतका वेळ माझ्याकडे नाही. महाराज म्हटले एक कर, तुला कपाळाला गण लावायला टाइम नाही ना, शेजारी कोणी राहते का गण लावणार? ते म्हटले एक कुंभाराचा व्यक्ती राहतोय, रोज नित्यनेमाने गण लावतोय न चुकता, तेवढा त्याचा गण बघायचा, कल्याण होईल नित्यनेमाने. आणि संतांचा तेवढा शब्द पाळला. आणि सावकाराने सकाळी सकाळी आंघोळ केल्याबरोबर काही दुसरं करायचं नाही, अगोदर जाऊन काय बघायचा? कुंभाराच्या कपाळाचा गण बघायचा नित्यनेमाने, रोजचा नियम त्याचा, तेवढा शब्द सांभाळला. पण एके दिवशी असं झालं, त्याला थोडं आंघोळ करून जायला उशीर झाला आणि कुंभार आंघोळ करून सर्व काही आपलं काम आटपून कामावरती निघून गेला. कुंभाराचं काय काम? डोंगरावरती जायचं, माती आणायची, माती तुडवायची, मडके घडवायची, बाजारामध्ये विकायची. याला जायला उशीर झाला, हाक मारली, महाराज नाहीत म्हणे. रोज महाराजाला कळू द्यायचं नाही गण पाहायला जातोय ते, पण आज महाराज दिसले. घरात विचारलं, महाराज नाहीत म्हणे. कुठं गेले? डोंगरावरती गेलेत माती आणण्याकरता. केव्हा येतील काही सांगता येत नाही. हा म्हटलं आपल्याकडे वेळ कमी आहे, महाराज केव्हा येतील काही गॅरंटी नाही. कोण्या दिशेला गेलेत? पूर्वेच्या दिशेला गेलेत. आणि हा महाराजाच्या दिशेने गेला, काय पाहण्याकरता? गण पाहण्याकरता. कुंभार रोजच्या ठिकाणी माती काढत होता आजही, आणि तिकासाने अशी माती काढत होता. तिकास मारल्याबरोबर आज वेगळाच आवाज आला, खणकुण्या आवाज आला. कसा आवाज आला? खणकुण्या. पहिल्यांदा मारला, वाटलं काहीतरी दगड वगैरे आला असेल, परत जोरात मारला थोडा, तसा जोरात आवाज आला, खणकुण्या. आणि कुंभाराने ओळखलं काहीतरी काहीतरी काय काय हांडा बरा कळतो, हांडा आहे म्हणे, हांडा काहीतरी हांडा. आणि त्याने ते खणकुण्या वाजायला आणि कुंभार असा हांडा वर काढत होता. आणि इतक्यामध्ये सावकार गेलं. सावकार कशा करता गेलं? गण पाहण्याकरता. सावकार दूर थांबला, कुंभार हांडा काढतोय, त्याने वाकून असा हांडा काढत होता. आणि इतक्यामध्ये सावकाराने कुंभाराच्या कपाळावरचा काय बघितला? गण बघितला. रोजचा नियम धरला होता आणि आज गण बघण्याकरता थोडा उशीर झाला आणि तो गण दिसला, म्हणून त्या सावकाराला एवढा आनंद झाला आणि ते मोठमोठ्याने ओरडायला लागला, दिसला दिसला दिसला. काय दिसला? काय? गण दिसला. आणि दिसला दिसला म्हणून उड्या मारायला लागलं, मागे पळायला लागलं गावाकडे. कुंभाराला वाटलंय दिसला दिसलाय म्हणते, मन नेमकं याला काय दिसलाय? हांडा दिसलाय. हे जे मागे धावलो कुंभार हांडा टाकून तिथं, ते म्हटलं दादा दिसला तर दिसला, अर्धा तुला ना अर्धा. पण गावात जाऊन बोंबाबोंब करायच्या, अर्धा तुला अर्धा. सावकार म्हटलं अर्ध काय? नेमकं प्रकरण काय? काय नाही म्हणे, दिसला दिसला म्हणतोय ना, मला सापडलेला हांडा तुला.
सावकार म्हटला, अरे फक्त दुसऱ्याचा गण बघितला तर अर्धा अर्धा हांडा सापडला, आणि मी जर कपाळाला गण लावला असता तर हा हांडा सापडला. यात नवल नाही महाराज. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे चरण, एवढा मोठा हांडा सापडू शकतो. मग चंदनाचा हा प्रभाव आहे. अशा अनेक गोष्टीचा प्रभाव आहे. तसं महाराज म्हणले संगतीचा सुद्धा चांगलाही प्रभाव आहे आणि वाईटही प्रभाव आहे. संगतीचा काय प्रभाव आहे? अभंगाचं पहिलं चरण. संत संगतीचे काय सांगू तुक, संत संगतीचे काय सांगू तुक, संत संगतीचे काय सांगू तुक, संत संगतीचे काय सांगू संत संग वाजवता, टाळ्या वाजव. आपल्या मनाला चांगलं वाटलं की उगं टाळ्या वाजवायच्या. संत संगतीचे काय सांगू सुख. मी सुरुवातीला सांगितलं संगतीचा प्रभाव असतो बाबा. चांगलाही प्रभाव असतो आणि वाईटही प्रभाव. संगतीचा तुकोबाराय आहे, नामदेवराय आजच्या अभंगातून हे चांगल्या संगतीचा प्रभाव सांगताय. संतांची संगत ही चांगली संगत आहे आणि संगत कोणालाही भेटत नाही महाराज. पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैचा, संत चरण पावलो. संतांची संगत भेटण्याकरता पुण्य फळावं लागतं म्हणे, फळल्याशिवाय काय होत. चांगल्या संगतीचा प्रभाव. संगत तशी 3 प्रकारची. एक कुसंगती, दुसरी विसंगती आणि तिसरी सत्संगती. पहिली कुसंगती ही आमच्या नशिबी येऊ नये, दुसरी आहे विसंगती हेही आमच्या नशिबी येऊ नये, आणि तिसरी आहे सत्संगती हे मात्र आमच्या जीवनात यावी. कुसंगती आणि विसंगती हे त्यागावी. कुसंगतीत आपलं हित नाही. तुम्ही वाईटाच्या संगतीत गेलात की वाईट व्हायला जास्त वेळ लागत नाही. संगत कोणाची करतोय याच्यावरून आमचं जीवन घडतं. एक सांगू, माणसाच्या जीवनामध्ये गरजा 3 आहेत, अन्न, वस्त्र आणि निवारा. या 3 गरजाने माणसाचं जीवन पुढे चालतं. पण माणसाचं जीवन घडतं संगतीने. माणसाचं जीवन घडण्याकरता संगत लागते आणि बिघडण्याकरता सुद्धा संगत लागते. माणूस 4 माणसामध्ये बसतो सुद्धा कशाने? संगतीने. आणि 4 माणसातून उठतो सुद्धा कशाने? संगतीने. संगत महत्वाची. संगत ऐका आणि मग चांगल्याची संगत करावी. चांगल्याची संगत केली की चांगलं व्हायला वेळ लागत नाही. तरुण मंडळीला एक माझं वाक्य आहे, लक्षात घ्या. एवढे कबीरजी महाराजांचा दोहा आहे, तुम्हाला कळतो का बघा संगत काय असते. संगत कर बडो की बडत बडत बड जाय, संगत कर बडो की बडत बडत बड जाय, संगत कर गधों की
संगत मोठ्याची केली तर मोठे व्हाल आणि गाढवाची केल्यानंतर लाथ संगती करावी संत सज्जनाची, संगती करावी संत सज्जनाची, संगती करावी संत सज्जनाची, संगती करावी संत सज्जनाची, सावली नसावी दुष्ट दुर्जनाची, सावली नसावी दुष्ट दुर्जनाची, सावली नसावी दुष्ट दुर्जनाची, संगती करावी संत सज्जनाची, संगती करावी संत वा संतोष बाबा. संगती करावी संत सज्जनाची. संत संगतीचे काय सांगू, कुसंगती नको. आपण कोणाच्या संगतीत बसतो बघा तुम्ही. पिऊ नका तुम्ही दारू, पण पिणाऱ्याच्या संगतीमध्ये बसा. फक्त पिणाऱ्याच्या संगतीत बसा. गावात दुसऱ्या दिवशी चर्चा सुरू होते, का हो ते रामराव पाटलाचं पोरग कधीपासून प्यायला लागलं. पिलं नाही, फक्त काय केलं, बसलं संगतीत, लगेच चर्चा सुरू होती. आणि तुम्ही आमच्यासारख्या वारकऱ्याचा सहवास करा, वारकऱ्याच्या सोबत राहा, वारकऱ्याच्या संगतीत राहा. माळ घालू नका तुम्ही. तुम्हाला कीर्तन येऊ देऊ नका, भजन येऊ देऊ का, काही नका. फक्त आमच्यासोबत गाडीमध्ये बसा तुम्ही. जेवढा सन्मान आमचा तेवढा तुमचा. का संगत आहे संगत. आम्ही गाडीतून उतरल्याबरोबर आम्हाला माणसं न्यायला काय येतात, तसं तुम्हालाही न्यायला काय येतील. घरी काय नेतात, चांगलं चुंगलं जेवायला काय घालतात, कीर्तनामध्ये आल्यानंतर पाया काय पडतात, कीर्तन झाल्यानंतर दक्षिणा काय देतात, वाट लावायला काय येतात, आणि वाटेत कुठं गाडी बंद पडली की मारायला काय येतात. हे सगळीकडे घडत नाही. पण सगळं चांगलंच आहे की. ते कशाने, चांगल्या संगतीने. लक्षात घ्या, चांगल्या माणसाच्या सहवासामध्ये आपल्याला त्रास झाला तरी त्याचा फायदाच आहे. परत आहे का, चांगल्या माणसाच्या सहवासामध्ये आपल्याला त्रास जरी झाला तरी फायदाच आहे. आणि वाईट लोकांच्या संगतीमध्ये आपल्याला मान भेटला तरी त्याचा तोटाच आहे महाराज. दुर्जन की करुणा बुरी भला साई का त्रास, सूरज जब गर्मी करे तब बरसन की आस. दुर्जन की करुणा बुरी भला साई का. दुर्जनाची माया सुद्धा अवघड राहते. लक्षात घ्या. मग कुसंगती कधी कामाची नाही. ढेकनाचा संगे हिरा गो बंधना, 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 ढेकनाचा संगे
धनाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडीला साधू तैसा. ही ताकद कुसंगाची आहे. चांगले चांगले माणसं एका दिवसात बिघडली. कशाने? संगतीने. चांगले चांगले माणसं. संगतीत ताकद आहे ना ती. आपण बसतोय कोणाच्या संगतीत, चुकून सुद्धा वाईटाच्या संगतीत बसायचं. ते म्हणतात चल आज मी पाजतो, माझ्या पैशानं पी. लक्षात घ्या, अगोदर माया दाखवतात ते. अजिबात नाही, चुकूनही नाही. दुसरी आहे बर, किती ताकद असते बरं. हिरा काही सामान्य नाही म्हटले. हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता, जो घनी तो चिमोल पावे खरा करणीचा होय चुरा. हिरा ओरिजिनल हिरा ओळखायचा असेल तर त्याला आयरणीवरती ठेवायचं ना, वरून घनाचा घाव टाकल्याबरोबर जो हिरा आयरणीत घुसतो त्याला ओरिजिनल हिरा म्हणायचा. पण एवढा ओरिजिनल हिरा घनाच्या घावाने सुद्धा जो फुटत नाही, त्याला जर ढेकणाचा संग झाला तर तो भंग पावतो म्हणे. असे लई हिरे फुटले. कशाने? कशाच्या? ढेकणाच्या. फुटतच नाही हिरा, फुटतच नाही. पण लग्न झाल्याबरोबर 6 महिन्यामध्ये बायकोला घेऊन लोह्याला जाऊन राहिला. कोण? हिरा. हिरा. असे लई हिरे फुटले. ढेकणात पावर आहे एवढी. कुसंगती. आमची लाडाची सुनबाई, काय सांगू तिची नवलाई. नवऱ्याच्या कानात सांगते तुमची मायबाप. लगीन झाल्यावर आता मला टिप मध्ये सांगायला लावू नका. लक्षात घ्या, हिरे फुटले ना. 25 वर्ष जे मायबाप चांगले वाटतात, 6 महिन्यात असं काय होतं महाराज? ढेकणाच्या संगे. असं आहे ते. कुसंगती नको. दुसरी विसंगती. विसंगती सुद्धा कामाची नाही. चुकीच्या लोकांच्या संगतीत आपली फजितीच आहे. तुकोबारायांचं एक प्रमाण आहे. काय कानडीने केला मराठा भ्रतार, एकाचे उत्तर. असं झालं म्हणे. महाराष्ट्रातल्या एका माणसाने कर्नाटकातली बायको केली म्हणे. दोघांचं काय मेळ लागल? यानं एक म्हणावं, तिने एक ऐकावं, तिने एक म्हणावं, याने एक ऐकावं. चुकीच्या माणसाला सोबत घ्यायचंच नाही कधी. विठाला विठाला लई फजिती करतात ते. दोघं व्यापारी नांदेला निघाले. पूर्वीचा काळ. लक्ष देऊन ऐका, कळ. आपला माल विकण्याकरता मार्केटमध्ये निघाले नांदेडच्या. आणि वाटेमध्ये एक जण भेटले. कुठं चाललात? नांदेडला चाललोय. मलाही घेऊन चला, मलाही माल विकायचा आहे नांदेडमध्ये. आणि त्यांनी त्यालाही घेतलं. 3 जण गेले. 3घांनी मार्केटमध्ये माल विकला. 3घाकडे पैसे आले 10,000 रुपये. पूर्वीचा काळ. जाण्याकरताच उशीर झाला. 5-6 वाजले होते. तिथून आता गावाकडे निघाले. पायानं जायचं चालत. आणि येण्याकरता उशीर झाला. 10-11 वाजले. त्याच्यातले 2 जण म्हणले आता गावाकडे जाणं बरोबर इतक्या वेळा. आता इथंच कुठंतरी आपण आडबाजूला मुक्काम करू. जे तिसरं ऍड झालं होतं की नाही, ते म्हटलं मुक्काम करायचा पण रस्त्यावर करायचा, बाजूला करायचा. हे 2 म्हटले का वेडा आहे का? आपल्याकडे 10,000 रुपये रस्त्यावरती झोपणं बरं नाही, आपण बाजूला झोपू. ते म्हटलं झोपायचं तर रस्त्यावरच झोपायचं, बाजूला झोपायचं. बाजूला झोपायचंच नाही. हे 2 म्हटले तू कसंही मर, आम्ही बाजूला झोपतो, कुठंही पड म्हणे तू. ते पडलं रस्त्यावरच 10,000 रुपये घेऊन जवळ. 10-11 वाजता पडलं. आणि 12-1 वाजता आली टोळी. कोणाची? चोराची. 4-5 चोर रस्त्याने चाललेत. अंधकार पडलेला. हे रस्त्यावरती पडले. आणि त्या 4-5 चोरापैकी एखादा चोर त्याला अडकलला, पाय लागला त्याला, आणि ते पुढे आलं. हे लात लागल्याबरोबर उठलं झोपलेलं. हे चोर म्हटलं आपल्या साथीदारांना, अरे पुढे जाऊन चोरी करण्यापेक्षा इथंच गिराईक सापडले, बघायचं का त्याला? इथंच सापडले. हे चोर म्हटले काय पागल आहे का तू? इतक्या उशिरा इतर रस्त्यावरती एकटं पडलंय, ते काय चांगलं असेल का? पिऊन पडलंय, चला म्हणे गप. त्याच्याकडे काय राहणार आहे पिणाऱ्याकडे? यानं ऐकलं ना. ते लात लागलं तेव्हाच उठलं होतं. ते गप मराव नाही ना. ते म्हटलं ए चोरो, कोणाला पिणारं म्हणताय? बघा माझ्या गळ्यामध्ये माळ आहे. म्हणला काय? म्हणला गळ्यामध्ये काय? माळकरी आहे म्हणे. माळकरी. हे चोर म्हटलं अरे पिणारं नाही, ते माळकरी म्हणते, बघायचं का त्याला? ते म्हटले माळकऱ्याकडे काय राहणार आहे, चल म्हणे गप. उगा टाइम खोटी करू नको, चल गप. आता तरी गप मरायला पाहिजे नाही. म्हटलं ए चोरो, तुम्ही का मला पार कंगाल समजताय का? आता नांदेडच्या मार्केटमध्ये जाऊन माल विकून आलोय. या पट्ट्याकडे 10,000 रुपये म्हणे. किती?
घ्या. हे चोर म्हटलं अरे ते काही कंगाल नाही काही नाही 10,000 रुपये म्हणते बघायचं काय त्याला पुढे जाऊन कुठे जाऊन चोरी करण्यापेक्षा. हे चोर म्हटले बाबा सांगणाऱ्यापेक्षा ऐकणाऱ्याला अक्कल लागते. इतक्या उशिरा इतक्या रात्री 11 वाजले 11-12 वाजले आणि रस्त्यावरती कुठं एकटं 10,000 रुपये घेऊन पडतं का? हे आता तरी गप मारायला पाहिजे होतं यानं. ते म्हटलं ए चोरो तुम्हाला कमी एकटा वाटलो का? बाजूला 2 जण झोपलेत आणि त्यांच्याकडे किती आहेत? त्यांच्याकडे 10,000 रुपये. त्यांनी काय सत्कार केला असेल का चोरांनी आता? हा सत्कार केला आणि दक्षिणा देऊन निघून गेले. लक्षात घ्या हे चांगले होते दोघं पण नसलेल्या चुकीच्याची संगत घडली म्हणून आपणही नाळलो की नाही. तसंच आहे विसंगती कधी घडली नाही पाहिजे. चुकीच्या माणसाला संगतीत घ्यायचं. पहिले कुसंगती ही नको. दुसरी आहे विसंगती हेही नको पण तिसरी सत्संगती ही गरजेची आहे. संगत संतन की करले संगत संतन की करले संगत संतन की करले संगत संतन की करले संतन के करले जन्म का सार्थक कचू करले. संतांची संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. चांगल्याच्या संगतीमध्ये जे जे आले ते आजरामर झालेत बरं का. लक्षात घ्या 400 वर्ष झालं मावळ्यांना पण आजही एकही जण विसरायला तयार नाही. का? कारण ते मावळे छत्रपतींच्या सहवासात आले होते शिवाजी महाराजांच्या. पण छत्रपतींचे जसे पुतळे झाले तसे मावळ्यांचे सुद्धा पुतळे झाले. संगत कोणाची पाहिजे एक लक्षात घ्या. आणि कर्णासारखा माणूस दुर्योधनाच्या संगतीत गेला आणि संपला संगतीनेच ना. काय महाराज ज्या काळामध्ये थोडासा तुकडा फेकला की गद्दारी करायचे त्या काळामध्ये मावळे म्हटले आमचा प्राण आम्ही द्यायला तयार आहेत पण स्वराज्याशी गद्दारी करणार. याला संगतीचा प्रभाव म्हणतात. उरी पेटला उरी पेटला तानाजी ऐकून फरमान शिवबाच आधी लगीन लावीन कोंढाण्याच मग माझ्या रायबाच. असे झालेच नाही कोणी असे होणार नाही जगिया कोणी. शिवबाचे ते वीर मावळे एका होणे लढ शिर तुटलं तरी लढत राहिलं मुरारबाजीचं धड. असे झालेच नाही कोणी असे होणार नाही कोणी जगिया कोणी. शिवरामध्ये शिवराची गाथा वाचे मी बाबळा. कांदान भाकर खाऊन लढला शिवबाचा मावळा. 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 मेलीव माणसं राज 100 वर्ष शिवा काशीत म्हणून जगण्यापेक्षा एक दिवस छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरायला कधी तयार आहे. काय निष्ठा होती माणसाची काय निष्ठा. आणि आम्ही 500 रुपये देतो म्हटलं की पार्टी बदलली. आम्ही कधी चेंज केली काहीच माहिती कळालं नाही.
आमच्या गावात एक जण त्या बूथवर जाऊन उभा टाकलं, बटनच दाबाय तयार नाही. ते अधिकारी आलं, दाब ना म्हणलं बटन. ते म्हटलं दाबायचं म्हटलं, पण रात्री कोणाची पिली तेच आणखी कळायला तयार नाही. पण तो राजा कसा होता, स्वतः करता जगला. इतिहासातला एकमेव राजा आहे ज्याने स्वतः करता कधीच किल्ला बांधला नाही, स्वराज्य करता बांधलाय. स्वतः करता घर नाही काही. जिजाईचा बाळ, जिजाईचा बाळ, काळाचा काळ, शिवनेरीवर जन्मला, शिवबन राजन शिवबन बांधलं त्वरला परण्याला, शिवबन बांधलं त्वरला परण्याला, बांधलं त्वरला परण्याला, शिवबन बांधलं त्वरला परण्याला, शिवबन बांधलं त्वरला परण्याला, शिवबन बांधलं त्वरला परण्याला. संपूर्ण स्वराज्य निर्माण केले स्वतः करता नाही. आणि जेवढे जेवढे माझ्या राजांच्या सहवासामध्ये आले ते तेवढे तेवढे जगमान्यच झाले. यावत चंद्र दिवा करो, जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत हे सर्व राहतील. का? कारण संगत कर बडो की बडत बडत बड जा. हिऱ्याची संगत केल्यानंतर हिराच होतो माणूस, आणि कोळशाची संगत केल्यानंतर काळाच होतो. लक्षात घ्या. संगत महत्वाचे. तसं तुकोबाराय म्हटले, नामदेवराय म्हटले की आम्ही संगत केली संतांची, त्याचा परिणाम असा झाला, संत संगतीचे काय सांगू सुख. संतांच्या संगतीमध्ये सुख आहे. सुख या संत समागमे, सुख या संत
झाल्या संत समागमे, ज्या सुखा कारणे देव वेडावला. हे सुख आनंद कधी आहे? असा आनंद भोगता येईल. आणि ह्यात आनंद करता टाळ्या वाजतात. पण त्या याच्या करता किती एक नंबरचा संसार करा, टाळ्या कोणी वाजवत नाही आपल्या करता. हा नाही नाही म्हणे लोह्यात प्लॉट घेतलाय, गावकऱ्याने कधी टाळ्या वाजवल्या का तुमच्या करता? रामराव पाटलांनी लोह्यात प्लॉट घेतला म्हणे टाळ्या वाजवा. हा आज झाले? नाही नाही नाही. घरातले टाळ्या वाजवत नाही आपल्याला. तुम्ही किती मोठं काम करा, बायको टाळ्या वाजवते. केला असेल चल कसं. आम्ही किती कीर्तन बाहेर करू द्या चांगलं, ते लोक आमच्या करता टाळ्या वाजवतात. घरी गेल्या टाळ्या आम्हाला. आम्ही गेल्याबरोबर बाई म्हणते आलं कीर्तन आमचं. काही कौतुक नाही आमचं कोणाला. पराती हा आम्हाला टाळ्या नाही पराती वाजतात घरात. लक्षात घ्या, हा आनंद इथंच आहे. आणि तुम्ही प्रपंच करता किती करा, कोणी कौतुक करत नाही तुमचं. आनंद या जीवनाचा सुगंध परिश्रमणा. आनंद या जीवनाचा सुगंध परिदर्शना. गाण्यातला सूर कैसा होता तुनी मनावा. वारातला सूर कैसा होता तुनी मधुरावा. हे जिजोनी स्वतः चंदनाने दुसऱ्याच मधुगंध द्यावा. जिजूनी स्वतः चंदनाने दुसऱ्याच मधुगंध द्यावा. हे आनंद या जीवनाचा सुगंध परिश्रमणा. आनंद या जीवनाचा सुगंध परिश्रमणा. सुगंध परिश्रमणा. वा वा वा. हा आनंद आहे महाराज, हा आनंद इथंच आहे. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. म्हणून तुकोबा नामदेवराय म्हटले संत संगतीचे काय सांगू. तुकोबारायचे कारण जास्त आपण तुकोबारायांचीच कीर्तना करता घेतो. आज पहिल्यांदा नामदेवरायांचा आपण घेतलाय. आणि म्हणून नामदेवराय म्हटले की संतांच्या संगतीमध्ये सुख आहे. देवालाही संतांच्या संगतीत सुख होतं. संतांचे हे सुख झाले देवा मनोमनी सेवा. देवाला सुद्धा संतांचं सुख होतं. लक्षात घ्या, संगत मोठ्याची करावी. एक एवढाच मुद्दा, चांगल्याची करावी. पोरो 10 वेड्याची संगत केली पाहिजे की एका शाण्याची केली पाहिजे? संख्या कोणती जास्त आहे? संख्याला महत्व नाही, क्वालिटीला महत्व. 10 येडे काही कामाचे नाहीत आपल्या. 10 पोरं जन्माला येण्यापेक्षा एकच जन्माला यावा. जननी जने तो ऐसी जने या दाता या शूर. नहीं तो जननी बांज भली क्या खोएगी नूर. एकच जन्माला घालावा पण वाघासारखा. सही नहीं तो मुर्गी के तो पूत घनो आगे पीछे थाट. कोई चिल्ली ले गई, कोई बिल्ली ले गई, हो गई बाटा. काय करायचं तिला? लई पोरं नसावे, एकच असावं. पण म्हातारपणामध्ये आपल्याला कोण आहे म्हणून विचारणारा असावं. नाही तू कोण आणि मी कोण असं. एक गृहस्थ मला भेटले, मला म्हटले महाराज आपल्याला 4 पोरं आहेत. मी म्हटलं तुम्ही तर दशरथच आहेत. 4 पोरं म्हणजे दशरथ आहेत तुम्ही. राम लक्ष्मण भरत दशरथ आहेत. काय करतात पोरं? ते म्हटलं महाराज 2 जेलात आहेत आणि 2 फरार आहेत. काय करायचे असे? असे 100 नको, 5च असावे चांगल्या संगतीचे, चांगल्या विचाराचे, संतांच्या विचाराने चलणारे 5च असावे. पांडव पाहते पांडव अखंड वनवासी. परित्या देवासी आठवणी
आठविते नाही तर मोप तुमच्याकडे भरपूर आहे, माप भरपूर आहे, काही पुरत नाही ते. म्हणून संत संगतीचे काय सांगू सुख. संतांच्या संगतीतलं सुख वेगळं असतं. काय असतं तिथं? आपणा पारिके नाही. तिथं एकच असतं, व्यवहारात जे आपलं परक असतं तसं संतांच्या ठिकाणी आपलं परक. कोणी यावं संतांच्या दरबारामध्ये, कसाही या, खट नट यावे, कोणी कोणत्याही भावनेने या, संतांच्या अंतःकरणामध्ये तेवढंच प्रेम आहे. कोणी कोणत्याही भावनेने येऊ द्या. रेडा शरण आला काय, नाहीतर विसोबा खेचर ज्याने झोळीमध्ये चिखल कालवला, शेवटी तो शरण आला काय. रेड्याचं मंदिर झालं आणि विसोबा खेचराला नामदेवरायांचं गुरु केलं. विठाल 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 किती त्रास द्यावा विसोबा खेचराने आपल्याला सगळ्यांना माहित आहे ना, किती त्रास दिला. मांड खाण्याकरता खापर भेटू दिले नाही विसोबा खेचराने. आणि शेवटी ज्ञानोबारायांनी असा अधिकार करून दिला की नामदेवरायांच्या गुरुच्या ठिकाणी येऊन बसवलं. आपणा पारिखे, हा साधूचा. आपल्याकडे आपलं परक आहे, हे माझं पोरग, ते शेजाऱ्याचं कार्ट आहे की नाही, हे आपला परकेपणाचा भाव आहे. संतांच्या ठिकाणी तो भाव नसतो. म्हणून या कलियुगामध्ये साधू श्रेष्ठ. साधू थोरात, साधू शिवेला पूर्ण विराम. लक्ष देऊन ऐका. संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिके नाही तेथे. 5 ते 10 मिनिटं घेऊ ना तुमचे. तुम्ही बोर तर झाले नाहीत ना. हातवर करा बरं, हातवर करा, हातवर करा. कोणाकोणाला कीर्तन सुटावते हातवर करा लवकर. असं नाही का? हा असं का? बरं बरं, चला लक्षात घ्या. संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिके नाही तेथे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुग. या जगामध्ये फक्त संतच श्रेष्ठ आहे आणि संतांचं श्रेष्ठत्व सदैव राहणार आहे.
आपण सदैव नाही महाराज, आपला काळ सदैव नाही, आपण नाश पावणार आहे. साधू थोर जाना सत्ययुगामध्ये, साधू थोर जाना त्रेतायुगामध्ये, साधू थोर जाना द्वापार युगामध्ये आणि साधू थोर जाना कलियुगी. चार युगामध्ये साधूंना श्रेष्ठत्व आहे, साधू श्रेष्ठ. आपण आज आहेत उद्या राहू की याची गॅरंटी नाही, नियम आहे इथला. याद रख सिकंदर के हौसले तो आली थे, जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे. अब ना वो हलाकू है और न उसके साथी है, जंग जो न पौरस न और न उसके हाथी है. कल जो तन के चलते थे अपनी शान शौकत पर, शम्मा तक नहीं जलती आज उनकी कुर्बत पर. आद ना हो या ला हो सबको लौट जाना है, मुफिलोसियों का अंदर ही कब्र ही ठिकाना है. जैसी करनी वैसी भरनी, कल की आज पाएगा. सर को उठा कर चलने वाला एक दिन ठोकर खाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है. ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है. असं महाराज लक्षात. सदैव राहणारे आपण नाही, कोणतीच गोष्ट सदैव नाही महाराज. लौकिकतेमध्ये परिच्छिन्नता नाही. या जगामध्ये सदैव फक्त संत, देव आणि देवाचं नाम, बाकी दुसरं काही सदैव. ज्ञानोबारायांचा हरिपाठ 700 वर्षापूर्वी आजही तसाच आहे. ऐकल्याबरोबर आपोआप प्रसन्नता निर्माण होते. देवाची ये द्वारी उभा क्षण तेने मुक्तीचारे सारी येल्या. तितकाच आनंद आहे की अंतःकरणामध्ये, तितकाच आनंद, तितकंच प्रेम त्याच्याबद्दल. हे साधूचं जीवन आहे. साधुत्व हे कधी नाश पावत नाही. संतांना तितकाच सन्मान आणि दिलाय पाहिजे. गीत भरपूर आले हो काळाच्या ओघामध्ये, भरपूर वाजले, भरपूर आले, ट्रेंडिंगचा विषय झाला, पण काळाच्या ओघामध्ये संपले. ते संपले. एक काळ होता शांताबाईचा, किती नाचली शांताबाई, किती काय 1-2 वर्ष नाचली, जी गेली परत नाव नाही तिचं. त्याच्यानंतर बाबूराव आला, तो काय 1-2 वर्ष राहिला. हा, कोणी आहे का बाबूराव इथं? हा बाबूराव सोडून तो बाबूराव, मी दुसराच सांगतोय. आहे किती काळ राहिला आकाश बाबा, बाबूराव. त्याच्यानंतर ते श्रीवल्ली आली, ती कायमची गेली. लक्षात घ्या. पण ते संतांचं वाङ्मय तसंच आहे. ज्ञानेश्वरी, गाथा, हरिपाठ. अहो आजचा पेपर वाचलेला उद्या वाचाय घेतला तर पर कदरतो आपण त्याला. हरिपाठ रोज म्हणतो की, काकडा रोज म्हणतो की, कधी कंटाळा आलाय? हा, आता ज्यांना येतं ते हिरण्यकशिपूचीच अवलाद आहे, बाकी काय. गावगाव असे भरपूर हिरण्यकशिपू असतात. सकाळी काकडा सुरू झाला मंदिरामध्ये, ते ज्वाकडीतून म्हणतात हे काकडा म्हणणारे मेले पाहिजेत. बघा, चांगली झोप कडू केली. कडू तुला जागा करण्याकरता म्हणता येते, पण कंटाळा आला नाही त्याचा आम्हाला. साधू थोर जाना कलियुगी. साधुत्व कधीच जुनं होत नाही. साधुत्व नित्य नूतन आहे. विठाल विठाल विठाल
तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. ज्ञानोबा म्हटले, मला सुरुवातीला आठवत नाही, तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. हा आहे काहीतरी. नाही नाही, विठाल विठाल विठाल. का देवी स्वरूप तुमचे भगवान भोले बाबा पार्वती मातेला बोलत असताना ते ववी आहे. तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. गीता तत्व नित्य नूतन आहे. पुन्हा पुन्हा ज्ञानेश्वरी वाचा, पुन्हा पुन्हा ती वही वाचा. आज जो अर्थ आपल्याला सापडलाय, उद्या नवीन अर्थ सापडेल त्या वहीतून. नित्य नूतन. म्हणून साधू थोर, साधू काय असतील किंवा साधूचं साहित्य काय असेल, या जगामध्ये साधुत्वाची उंची कोणी गाठू शकत नाही. देव सुद्धा साधूच्या समोर ठेंग नाही. देव सुद्धा. म्हणून देव सारावे परते, संत पूजावे भारते. महाराष्ट्रामध्ये पंढरीनाथापेक्षा संतांना जास्त किंमत आहे, म्हणून महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. साधू थोर जाना कलियुगी. का साधू थोर आहेत त्याचं कारण पुढे सांगितलेलं आहे. इहलोकी तोची सर्वाभूती सम. या इहलोकामध्ये एक तेवढेच आहे की जे सर्वांशी समत्वानं वागतात, त्यांच्या अंतःकरणामध्ये कसला भेद नाही, सर्वांसोबत समत्वानं वागतात. कोणी आपला नाही ना, कोणी परका नाही. इहलोकी तोची सर्वाभूती सम. शरीराचा भ्रम नेने कदा. म्हणजे सुखामध्ये सारखंच राहतात आणि दुःखामध्ये सुद्धा सारखंच. आम्ही सुखामध्ये आमची अवस्था वेगळी राहते, दुःखामधली आमची अवस्था वेगळी राहते. सुखामध्ये आम्ही कोणालाच गिनाय तयार नाही, सुखामध्ये आम्ही कोणालाच मानायला तयार नाही, देवाला सुद्धा मानायला तयार. आणि दुःखामध्ये मात्र आम्ही भगवंताकडे येतो, देवा तुला आमचंच घर दिसलं का. दुःखात संतांनी सुखाचा कधी आनंदही केला नाही. सुख आलं तर कधी हुरळून गेले नाही, दुःख आलं तर कधी खचले. इहलोकी तोची सर्वाभूती सम. जगातल्या सगळ्या भूतांकडे समत्वाची दृष्टी आहे. मुंगी आणि राव आम्हा सारिकाची जीव. मुंगीमध्ये आमचा विठ्ठल आहे आणि राजामध्ये सुद्धा आमचा विठ्ठलच आहे. दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ. जीवाचा कृपाळ. समान सकळ जीवाचा कृपाळ. भक्ती देवाचा कठोर. ज्ञानाचा उद्भव भक्ती प्रेमाचा कल्लोळ. सुख दुःख समान सकळा जीवांचा कृपाळ. ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. साधू थोर जाना. धन्य तोच, साधू तोच थोर. का? सुखाकडे तीच बघण्याची नजर आणि दुःखाकडे सुद्धा तीच बघण्याची नजर. विपरीत परिस्थिती आली तरी ज्यांना नेहमी पॉझिटिव्ह राहता येतं त्यांना संत म्हणायचं. कोणही असं महाराज दुष्काळ पडल्यानंतर बरं झालं म्हणतो. कोण असं आहे महाराज बायको मेल्यानंतर बरं झालं म्हणतो. कोण असं आहे महाराज पोरगा मेल्यानंतर बरं झालं म्हणतो. कोण असं आहे महाराज पाटीलकी गेल्यानंतर बरं झालं म्हणतो. असे म्हणणारे फक्त संत आहेत, ते म्हणजे तुकोबार आहे. बरे झाले देवा निघाले दिवाळी, बरे या दुष्काळी पिढा गेली. असे आहेत आम्ही. अहो साधं गावात सगळ्या गावकऱ्याची नावं दुष्काळी यादीत पडली ना, आपलं चेकट्याचं पडलं नाही तर गाव डोक्यावर घेतो आम्ही. बरं झालं म्हणतो का? पाटील की गेल्यावर कधी बरं झालं म्हणू आपण. हे संतत्व आहे, उंचीचं संतत्व आहे. आणि म्हणून इहलोकी तोची सर्वाभूती सम. शरीराचा भ्रम नेने कदा.
स्वतःच्या शरीराचा कसलाच भ्रम नाही त्यांच्या अंतकरणामध्ये. का? कारण हे माझं नाहीचे त्यांना कळालंय. निश्चलता आहे त्यांच्या जीवनामध्ये, निश्चलता, स्थिरता आहे त्यांच्या जीवनामध्ये. एक साधू रस्त्याने चाललेला होता. ज्याला विचारलं ते गावाने वळून टाकलेलं होतं. त्याच्या हातामध्ये एक काठी होती. त्याने काठी उचलली, साधूच्या पार डोक्यातच हाणली. असा एक टोला साधूच्या डोक्यावरती मारला आणि सांगितलं किती वाजला. काय म्हणला? एक टोला मारून 1 वाजला म्हणून सांगितलं. फार जोरात मारली तिने काठी. काठी खाऊन सुद्धा साधू मोठमोठ्याने हात वर करून धन्यवाद 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 म्हणायला लागला. देवा तुझे धन्यवाद. एक जण म्हटला, महाराज याने काठी तुमच्या डोक्यामध्ये घातली, काय त्या देवाचे धन्यवाद करताय? कशा करता धन्यवाद करताय? मी याच्याकरता देवाचे धन्यवाद करतोय की देवा तू मला याला टाइम विचारण्याची बुद्धी आताच दिली. 1 तासाभराखाली दिली असती तर काय हालत झाली असती माझी. ज्याला समजलं त्याला धन्यवाद. नाही तर कीर्तन झाल्यावर चहा घेऊन जातो मी बाकीच्यांनी. किती पल्ले असते? 12 पल्ले असते ना. एकाच्या अगोदर कोणता येतो? याला म्हणायचं कोणत्याही परिस्थितीकडे सकारात्मक बघणं. इहलोकी तोची सर्वाभूती शरीराचा भ्रम नेणे, सदैव स्थिरता जीवनामध्ये. म्हणून साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. कशा प्रकारे? ज्याप्रमाणे गायीचं दूध कसं मने गाय दूध एक सार, मने गाय दूध एक सार, मने गाय दूध एक सार, मने गाय दूध
नामा म्हणे गाय दूध एक सार साधू निरंतर वरते तैसा. ज्याप्रमाणे गायीचं दूध हे अमृत असतं आणि ते अमृत तुम्ही कसंही प्या, कसंही प्या, ते गोडच लागतं. तसं नामदेवराय म्हटले संत या ठिकाणी कोणासोबत कसंही राहतील पण त्यांचं वागणं हे गोडच असतं. मधुरा वाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी. त्यांच्या जगण्यामध्ये मधुरता असते. जसं गायीच्या दुधामध्ये मधुरता असते तसं संतांचं जीवन हे मधुराने परिपूर्ण भरलेलं असतं. आणि म्हणून या जगामध्ये साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. आणि म्हणून संतांचा सहवास ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये झालाय, इतिहासामध्ये तुम्ही बघा तो जगदवंद्यच झालाय. पुराणामध्ये तुम्ही बघा ते श्रेष्ठत्वालाच प्राप्त झालेत. असं एकही नाही खऱ्या संतांकडे जाऊन ज्याचं वाटोळ झालं. खऱ्या संतांचा पदर धरला तो मागे राहिला असं कधी झालं. आईशियाचा पदर धरा जेने देव येतो घरा. ऐसे पदराचे धनी संत साधू ऋषी मुनी ज्ञानेश्वर